अशा समुदायातली ही मानसिकता जी असते ही आक्रमक मानसिकता आहे. आणि दुसरी गोष्ट की सहिष्णुता नावाचा प्रकार यांच्यामध्ये नाही. टेलिग्राम सारखी जी काही त्या ठिकाणी ऍप्स आहेत ह्याचा सोर्स आपल्याला लवकर सापडत नाही. ह्यांचे जमात निघत असतात. काही मुस्लिम समुदायामध्ये सगळ्याच जमातीमध्ये असं होत नाही. परंतु ज्या आता आपल्या एटीएसचा अभ्यास करत असताना काही केसेसमध्ये असं दिसून आलं की जमातमध्ये जाता जाता तो रॅडिकलाइज झाला. ह्याच्यामध्ये की कालचीच आपण बघितलं की जे पॉइझन पण बनवलं गेलेलं होतं, म्हणजे हे वेगळ्या मार्गाने कुठंतरी चाललेलं हे आपल्याला दिसून येतं. एक लोकल माणूस हे सर्व गोष्टी करू शकत नाही. ह्याच्यामध्ये कुठल्या तरी शासनाची कुठल्या तरी सत्तेची त्याच्यामध्ये साथ असणं जरुरी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ती सत्ता म्हणजे पाकिस्तान आहे आपल्यासाठी. हे रॅडिकलायझेशन करत असताना तुमच्या धर्मग्रंथाचा किंवा तुमच्या धर्माचा वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अर्थ काढला जातो, चुकीचा अर्थ काढला जातो. आणि त्या चुकीचा अर्थ काढूनच मग यंग जनरेशन जे असतं ते लवकर भडकलं जातं. लंडनमध्ये 2007 मध्ये ब्लास्ट झाले ट्रेनमध्ये, ते त्याच्या माध्यमातून करून एक्सपोज असं करणार होते की तुम्ही मुस्लिमांना नावं ठेवता पण हा हिंदू मुलांनी हे ब्लास्ट केले. काल सायंकाळी राजधानी दिल्ली या ठिकाणी लाल किल्ल्याच्या जवळ मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या समोर एक मोठा स्फोट झाला. त्याला आता दहशतवादी हल्ला होता तो असा दुजोरा मिळालेला आहे अधिकृत. आणि यामध्ये आत्तापर्यंत जी माहिती भेटते त्यामध्ये जवळपास 12 जण मृत्युमुखी पडले तर 20हून अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला कुणी केला, कुठल्या यंत्रणांनी केला, कुठल्या संघटनांनी केल्या हे अजून स्पष्ट नाही. तपास यंत्रणा आपला तपास करतायत. मात्र सध्या तरी देशामध्ये खळबळ माजलेली आहे. आणि या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे याचा तपास विस्ताराने केलाच जातोय. मात्र जे नावं सध्या समोर येत आहेत ते नावं सर्व मेडिकल फील्डची आणि उच्च शिक्षित असलेले जे संशयित आरोपी आहेत त्यांच्याकडे चाललेले आहेत. गेल्या 4-5 दिवसांपासून किंवा गेल्या 1.5-2 महिन्यांपासून ज्या काही तपास यंत्रणा तपास करतायत आणि यावर छापे टाकतायत, काही आतंकवाद्यांना पकडलंय, त्यामध्ये प्रामुख्याने मेडिकल फील्डशी रिलेटेड डॉक्टर असतील, काही IIT इंजिनियर असतील किंवा उच्च शिक्षित असे दहशतवादी सापडलेले आहेत. यापूर्वी आपण पाहिलं की काही अशिक्षित असतील किंवा ज्यांचे वय कमी आहेत अशांची माथे बडकवून या दहशतवादी कारवायामध्ये आणलं जात होतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर असतील, उच्च शिक्षित असतील, हे तरुण का आकर्षित होत आहेत आणि अशा ह्या देशविघातक दहशतवादी कारवाया का करतात हे समजून घेण्यासाठी मी आलेलो आहे. ATSचे माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे सर माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर, पहिला हा प्रश्न हाच आहे की हा जो तुम्ही हल्ला पाहिला याच्या सगळ्या ज्या अपडेट तुम्ही पाहिलेले आहेत, आमच्यासारख्याच ऐकलेले आहेत, तर काय वाटतं हा दहशतवादी हल्ला आणि कशा पद्धतीने केला गेलेला आहे? खरं तर कालच्या हल्ल्याचं जर आपण व्हिडिओज बघितले किंवा तुमच्या माध्यमातून जे रिपोर्टिंग झालेलं आहे आणि याचबरोबर काही आमचे अधिकारी त्या ठिकाणी जे पूर्वी काम केलेले असतील किंवा आत्ताचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर तर नक्की आपल्याला या कन्क्लुजनपर्यंत आपण नक्की येऊ शकतो की हा दहशतवादी हल्लाच आहे. ह्याची जर इंटेन्सिटी बघितलं की ह्याचा प्रभाव जो झालेला आहे ह्या ब्लास्टचा, की एरवी तुमच्या कारमध्ये ब्लास्ट होतो तो आपल्याला माहिती आहे की किती स्वरूपात होतं. घरामध्ये सुद्धा सिलेंडरचा ब्लास्ट झाला तर त्याच्यात प्रभावता किती असते आपल्याला समजून येते. परंतु काल आणि त्याच्या पूर्वीच्या 2-3 दिवसामध्ये ज्या सेंट्रल एजन्सी म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA असेल किंवा बाकीच्या त्यांच्याबरोबर काही गुप्तचर यंत्रणा आपल्या असतील, इंटेलिजन्स ब्युरो सारख्या, त्यांच्या माध्यमातून नजीकच्या काळामध्ये आणि पर्टिक्युलरली 3 दिवसापूर्वीच्या काळामध्ये जर फरीदाबाद बघितलं वगैरे आपल्याकडनं, तिथं जे RDXचा साठा मोठा जम्मू काश्मीरच्या याच्यामध्ये मिळालेला आहे तो सुद्धा डॉक्टरच होता. त्यांच्या इंट्रोगेशनमधनं पुढचं सगळं ते आपण कदाचित मी म्हणतो की कालचा हल्ला म्हणजे की त्यांचं जे प्लॅनिंग होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग होतं. जवळजवळ 3000 किलोग्रामच्या आसपासचं ते त्या ठिकाणी एक्सप्लोजिव्स मिळालेले आहेत की फिसकटलं. आणि मग त्यातून कालची घटना जी एकतर फ्रस्ट्रेशनमधनं झालेली आहे किंवा काहीतरी आता आपल्याकडे जेवढं आहे तेवढं तरी आपण काहीतरी करायचं अशा हेतूने, आणि पर्टिक्युलरली मी तर जैश-ए-मोहम्मद जे आहे त्या जैशचं नाव या ठिकाणी घेऊ इच्छितो की त्यांनी जे सर्जिकल स्ट्राईकच्या नंतर जे सुसाईड स्क्वॉड्स बनवलेले आहेत किंवा आत्मघाती हल्ले करणारे जे टेररिस्ट बनवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून हा कालचा हल्ला झालेला असू शकतो. आणि जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं की आपल्या प्रश्नाचा जो अनुरोध त्या ठिकाणी आपण जे म्हणायचा प्रयत्न करतोय की उच्च शिक्षित आणि त्या ठिकाणी चांगल्या घरातील मुलं आपल्याला ह्या, मी त्या प्रश्नाकडे सर येणार जे, मात्र सुरुवातीला हे विचारायचं की
हा जो हल्ला घडलाय याच्यामध्ये काय वापरलं गेलं? म्हणजे एरवी RDX वापरलं जातं किंवा ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत जोपर्यंत मी तर आपल्या माध्यमातून मीडियाला आणि प्रत्येक ऐकणाऱ्यांनी प्राथमिक निरीक्षण हे काय प्राथमिक निरीक्षण याच्यामध्ये आपण सांगू शकतो काय आहे ते, पण कन्क्लुजन हे अधिकृत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती मला वाटतं की कुठलेही अधिकृत भाष्य होत नाही तोपर्यंत बोलणं थोडं संयुक्तिक वाटत नाही. मला तरी ते संयुक्तिक वाटत नाही, परंतु तरी सुद्धा की ह्याच्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये RDXचा वापर झालेला असू शकतो. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा की नेहमी यांच्यामध्ये खेळ ठेवलेले असतात, छर्रे ठेवलेले असतात, काही जे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त मृत्युमुखी पडावेत किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी इम्पॅक्ट व्हावा ह्या दृष्टीने जे केलेलं असतं हे अजून दिसून आलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये की कालचीच आपण बघितलं की जे पॉइझन पण बनवलं गेलेलं होतं, म्हणजे हे वेगळ्या मार्गाने कुठंतरी चाललेलं हे आपल्याला दिसून येतं. आणि ह्याच्यामध्ये की एक लोकल माणूस हे सर्व गोष्टी करू शकत नाहीत. ह्याच्यामध्ये कुठल्या तरी शासनाची कुठल्या तरी सत्तेची त्याच्यामध्ये साथ असणं जरुरी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ती सत्ता म्हणजे पाकिस्तान आहे आपल्यासाठी. प्रत्येक हा जो विघातक अशा प्रकारचा जो हल्ला होत असतो त्याच्यामध्ये पाकिस्तान विशेष करून ISI त्याच्या पाठीमागे असते. त्या ठिकाणी यंत्रणा संपूर्ण राबवली जाते आणि टेररिस्ट अटॅक करताना एवढा सोपा नसतो टेररिस्ट अटॅक करणं, आणि तो पण सोफिस्टिकेटेड टेररिस्ट अटॅक करताना कमी त्यांचं त्या ठिकाणी एक्सप्लोजिव्ह वापरून की विध्वंसक जे साहित्य वापरणार आहे ते कमीत कमी वापरून जास्तीत जास्त त्या ठिकाणी इम्पॅक्ट किंवा जास्तीत जास्त जीवितहानी व्हायला पाहिजे, मालमत्ता हानी व्हायला पाहिजे, आणि जगामध्ये ती न्यूज कशी होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा ते आधार घेत असतात. आता हा जो मी प्रश्न केला त्याआधी जो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की उच्च शिक्षित आणि त्यातही डॉक्टर फील्डमधले IIT फील्डमधले तरुण याकडे आकर्षित होत आहेत, तर याचं काय कारण आहे प्रामुख्याने? खरं तर तुम्ही पूर्वीचे जर टेररिस्ट अटॅक्स बघितले किंवा जगामधले कुठले टेररिस्ट अटॅक बघितले तर त्याच्यामध्ये की फार कमी लोक असे पूर्वी दिसून यायचे की जे सुशिक्षित आहेत किंवा प्रोफेशनल चांगला आहे की त्यांचं प्रोफेशनच डॉक्टर आहे आणि ते अशा फील्डमध्ये आहेत. परंतु सिरियाच्या ज्यावेळेस इन्सिडेंट चालू झाले आणि एक जगामध्ये टेररिस्ट लोकांसाठी विशेष करून एक आदर्श घालून दिला कोणी तर ओसामा बिन लादेन, ज्याची स्वतः तो अब्जोपती होता, स्वतः फायनान्शियली खूप मोठा स्ट्रॉंग होता, सौदी अरेबियाचा होता, म्हणजे चांगल्या कंट्रीमधला होता त्या ठिकाणी. मुस्लिम कंट्री जरी असेल तरी सदन कंट्री होता, स्वतःचे त्याचे उद्योगधंदे खूप मोठे होते. बरोबर. असा माणूस जर आपल्या धर्मासाठी त्या ठिकाणी सर्व सोडून बाहेर पडतो तर मग तुम्ही आम्ही डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल तर आपण का बाहेर पडू शकत नाही? किंवा एवढे अत्याचार चाललेले आहेत, सिरियामध्ये अत्याचार असतील किंवा बाकी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये अत्याचार चाललेले असतील आणि त्याचा प्रोपोगंडा वेगळ्या मार्गाने केला जातो. आता त्याच्यामध्ये की भरपूर काही आपण जर बोलणार असेल तर सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये खूप मोठा वापर केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून टर्कीमध्ये कुठेतरी काहीतरी घटना घडलेली असते किंवा अगदी श्रीलंकेमध्ये कुठेतरी एखादी काहीतरी घटना घडलेली असते किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कुठली तरी एखादी घटना घडलेली असती, परंतु ते आज फेक या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा AI माध्यमातून तर अजून धोका जास्त वाढत चाललेला आहे की असं दाखवलं जातं की ही घटना आपल्याकडे बरेलीमध्ये घडलेली आहे, लखनौमध्ये घडलेली आहे किंवा मुंबईमध्ये घडलेली आहे. आणि विशेष करून ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माती भडकवण्याचं आपण जे काम म्हणतो हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. ह्याच्यामध्ये की पर्टिक्युलर शब्दच असा आहे की रॅडिकलायझेशन, जे ऑनलाईन रॅडिकलायझेशन आपण म्हणतो तो खूप मोठा इश्यू जगासमोर आज आहे. हे रॅडिकलायझेशन करत असताना तुमच्या धर्मग्रंथाचा किंवा तुमच्या धर्माचा वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अर्थ काढला जातो, चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्या चुकीचा अर्थ काढूनच मग यंग जनरेशन जे असतं ते लवकर भडकलं जातं. पण इथं सर प्रश्न असा आहे की इथे उच्च शिक्षित मेडिकल फील्ड म्हणजे जे मॅच्युअर असतात बरोबर त्यांना बळी पडलं जाते. उच्च शिक्षित जरी असला तरी बेसिक त्यांच्या धर्माची शिकवण किंवा प्रत्येक धर्माची शिकवण ही लहानपणापासूनच त्याच्या मनावरती परिणाम करत चाललेले असते. बाकी इतर कुठल्याही धर्मापेक्षा इस्लाम धर्मामध्ये जर आपण विचार केला तर त्यांची कट्टरता थोडी धर्मामध्ये अधिक असते. आज आपण बघतो की इतर धर्मांमध्ये कुठं बदल झालेले तुम्हाला दिसेल, जैन धर्मामध्ये दिसतील, हिंदूमध्ये दिसतील, थोड्याफार प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये पण दिसतील, परंतु कुराणमध्ये कुठलंही संशोधन झालेलं नाही. आणि कुराणचा जो बेस आहे आज पण तोच 1400 वर्षापूर्वी पण तोच होता आणि आज सुद्धा तोच आहे. अशा ह्या पार्श्वभूमीवरती मानसिकताच घडत असताना शालेय वयापासूनच जी सवय लागलेली असते आणि जे आपल्या मनावरती त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या शिकवणीमध्ये ह्याचा सगळ्यात महत्वाचा जो अर्थ दडलेला आहे तो आहे. आता हा फक्त मदरसामध्येच होतो
तर नाही. हा गुरुकुलमध्येच होतो का सगळ्यात अर्थ? नाही. आता तर गुरुकुल तर बंदच होत गेलेले आहेत, परंतु मदरसे आपल्याकडे चालू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त घरातच आपण धार्मिक, त्याला काही कुणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाहीये. त्या फक्त ती धार्मिकता जी आहे ती कट्टरतेकडे वळत चाललेली असल्यामुळे त्याचा धोका जास्त आपल्याला जाणू शकतो. सर, यामध्ये शासनाचे धोरण असतील किंवा समाजामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्याबद्दलची चीड, यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टीची परिणिती होत कसं आहे नसावी. की राजकारणी जे असतात ते राजकारण करायला त्यांना कुठलंही कारण लागतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्या कारणावरनं कुठल्या स्टेजला जाऊन राजकारण करायचं हे प्रत्येकाने त्या ठिकाणी म्हणजे त्या फील्डमध्ये असणाऱ्यांनी विचार करणं खूप आवश्यक वाटतं. आता जर आपण शासनाचा विचार केला तर पूर्वीच्या शासन व्यवस्थेमध्ये पण ब्लास्ट झालेत, आताच्या शासन व्यवस्थेमध्ये पण होत आहेत. असं नाही की पूर्वी कुठल्या तरी वेगळ्या पक्षाची सत्ता होती आणि आता एका कुठल्या तरी वेगळ्या पक्षाची भारतामध्ये सत्ता आलेली आहे. आणि हे आता भारताचं उदाहरण सोडून द्या तुम्ही, बाकीच्या कंट्रीजमध्ये लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो, ट्रेन ब्लास्ट होतो, मुंबईमध्ये जसा ट्रेन ब्लास्ट होतो, मुंबईमध्ये सुद्धा ट्रेन ब्लास्ट होतो. तरी सुद्धा की आजच्या काळामध्ये प्रोपगंडा असा तयार केलेला आहे की जी आपल्याकडे शासन व्यवस्था आता आहे, सत्तेमध्ये जे लोक आहेत ते आपल्या पर्टिक्युलर आपल्या धर्माच्या विरोधामध्येच आहेत. ही मानसिकता त्यामध्ये बिंबवली गेलेली आहे आणि ह्या मानसिकतेतून मग असं वाटतं की शासनाने कुठलाही निर्णय घेतला तर तो आपल्या विरोधामध्ये आहे. शासनाने कुठल्याही कारणासाठी वेगळा, समजा की काँग्रेसनीच हा निर्णय घेतलेला असता तर कदाचित त्यांना वाटलं असतं की नाही, हा आपल्या विरोधात नाहीये. परंतु सेम निर्णय आज जर बीजेपी शासन व्यवस्था आहे त्यांनी घेतला तर असं वाटतं की हे आपल्या विरोधामध्ये हा निर्णय घेतला, आपल्या धर्माच्या विरोधामध्ये. आणि त्यातून काय होतं, एक मानसिकता तयार होत जाते आणि या मानसिकतेचा उद्रेक जो असतो तो सगळीकडेच होत नाही. मानसिकता कितीही तुमचं पॉप्युलेशन असू द्या, कितीही तुमचं एक गट त्या ठिकाणी लोक असू द्या, परंतु मग काहीतरी लोक की ज्याचं हे ॲडव्हान्टेज म्हणता येणार नाही आपल्याला, डिसॲडव्हान्टेज, त्यांच्या विचारसरणी, शासनाचे निर्णय, मानसिकता, विचारसरणी आणि अशा ह्याच्यातून मग तुम्हाला 1,00,000 लोक मिळणार नाहीत, पण कमीत कमी 10 लोक त्या ठिकाणी असे मिळतील की जे ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध बेकायदेशीररित्या कुठेतरी असं बॉम्बलासारखं कृत्य करायला तयार होतील. तुम्ही अनेक दहशतवादी पाहिलेले, त्यांची मानसिकता कशी असते बरं? खरं तर बहुतांश दहशतवाद्यांची मानसिकता कशी असते? कशी असते मानसिकता? आता दहशतवाद्यांच्या प्रकारावरती मानसिकता अवलंबून असते. की आता जर आपण बघितलं की पूर्वीच्या काळामध्ये जर खलिस्तान देश निर्माण करण्यासाठी म्हणून खलिस्तान मुवमेंट चालू होती, त्याच्यामध्ये खलिस्तान कमांडो फोर्स सारखे, KCF म्हणतो आपण त्यांना, किंवा बब्बर खालसा सारखे जे लोक त्याकडे आकृष्ट झालेले होते ते आपल्या दृष्टीने ते आपण त्यांना टेररिस्टच म्हणत होतो, दहशतवादी म्हणत होतो, का तर आपल्याला त्या प्रकारचे ते हल्ले करत होते. आता दुसरी जी दहशतवादी व्यवस्था आहे ही जी इस्लामिक स्टेट, अख्खं जग हे इस्लामिक स्टेट होण्यासाठी म्हणून सिरियामध्ये जो उद्रेक झाला, आयसिसची जी स्थापना झाली, फक्त त्यांची नावं चेंज होत राहतात. कधी आयसिस असतं, कधी हे तुमचं मुस्लिम ब्रदरहुड असतं, किंवा अजून याला कुठलं तरी वेगळं नाव दिलं जातं. आणि मग अशा नावातनं काम फक्त टेररिझमचं चालू राहतं, नावं बदलत राहतात. कधी ते जैश ए मोहम्मद, असं गजायत काहीतरी आपलं कालच्या ह्याच्यामध्ये वेगळं नाव आलं, जैश ए मोहम्मदवरती बंदी घातली म्हणून आता वेगळ्या नावाने ते काम करायला लागले. पूर्वी सिमी होतं, नंतर इंडियन मुजाहिदीन आलं. अशा पद्धतीने आपण जर विचार केला ह्याचा की शासन व्यवस्थेवरतीच ह्यांचा फक्त हे अवलंबून असतं असं नाही, ह्यांना हे ऍक्ट करायचेच असतात. या ठिकाणी फक्त की महत्वाचा रोल जो असतो तो काही जगामधल्या ज्या स्ट्रॉंग कंट्रीज आहेत ह्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये कदाचित रोल असू शकतो. पाकिस्तान तर एक पपेट झाला, आपण म्हणतो की खांद्यावरती बंदूक ठेवून अजून कोणतरी आपल्या विरुद्ध काम करत असेल. जसा जसा आपला देश स्ट्रॉंग होईल असं वाटत असेल, किंवा भारतामध्ये अशांतता पाहिजे, टेररिस्ट ऍक्ट होतात कशामुळं, तर तुमची आर्थिक त्या ठिकाणी परिस्थिती बिघडायला पाहिजे. 2 धर्मांमध्ये, 2 जातींमध्ये, 2 समुदायांमध्ये त्या ठिकाणी अशांतता झाली, रायट झाल्या, दंगली झाल्या, तर अशांतता वातावरण, तर त्याचा परिणाम सगळ्या गोष्टींवरती होत असतो. अशा पार्श्वभूमीत जर बघितलं आपण तर मला वाटत नाही की ह्याच्यात शासन व्यवस्थेच्या साठी म्हणून कुठला मुद्दा येऊ शकतो. आता आपण अजमल कसाब जर पाहिला तर त्यांनी जे गोष्टी सांगितल्या तर त्या अनेकांना चक्रावून सोडणाऱ्या होत्या. धार्मिक कट्टरतावाद असेल, त्याची गरिबी असेल, ह्या सगळ्या गोष्टीला तो बळी पडला आणि नंतर त्याला कळालं की अरे असं काहीच नसतं. पण इथं प्रश्न असा आहे की इथे डॉक्टर असून, उच्च शिक्षित असून, अशा कुठल्या गोष्टी त्यांना आकर्षित करतात, इव्हन ते सदन सुद्धा असतात घरात, तर असं काय हवं असतं यांना नेमकं? जसं की मी सांगितलं की आपल्याकडे एक रोल मॉडेल तयार झालेलं आहे, तर त्यांच्यासमोर सदन घरातल्या की आता पीरभाई सारखं जे होते, जुबेर हंगरेकर जो अरेस्ट केलेला आहे त्याला 24-25 लाखाचं पॅकेज होतं. म्हणजे की जर असे पॅकेज असणारे मुलं सुद्धा का त्याकडे आकृष्ट होतात, की ती मी सांगितली ती मानसिकता सुरुवातीच्या लहान वयापासूनच असं बिंबवायला सुरुवात झालेली असती. आणि मग ज्यावेळेस असं कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून येतो की त्या ठिकाणी असा हल्ला झालेला आहे,
तो आपल्या लोकांवरती अत्याचार झालेला, अन्याय झालेला, आणि मग ह्याचा बदला घेण्यासाठी कोणतरी तयार व्हायलाच पाहिजे. मग ते लोक, आपले लोक त्या ठिकाणी मरतात, म्हणून मग मी या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे, अशा भावनेतून हे शिकलेले, उलट आता तुम्हाला जास्त शिकलेले लोक ह्याकडे जास्त आलेले दिसते. दुसरी गोष्ट आहे की अनएम्प्लॉयमेंटचा प्रकार आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. आणि तिसरी गोष्ट की ज्या पद्धतीने प्रोपोगंडा तयार केला जात आहे की भारतामध्ये फक्त एकाच समुदायाचे लोक राहतील किंवा एका समुदायाच्या लोकांना राहणं शक्य होणार नाही, अशा ह्याच्यातून सुद्धा की आत्ताच जर मी कुठलं पाऊल उचललं नाही तर माझं समुदायाला कोणी त्या ठिकाणी वाचू शकत नाही, अशा ह्याच्यातून ही मानसिकता तयार होत जाते. आणि दुसरी गोष्ट आहे की या विशेष करून याच्यामध्ये काय की आक्रमकता काही समाजांमध्ये लहानपणापासूनच असते. आपल्याकडे सुद्धा आपण बघितलंय की खूप पूर्वीच्या काळापासून ठराविक लोकांची आक्रमकता हे जास्त असते, समुदायांमध्ये असते. आपण त्यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवतो, किंवा त्यावेळेस पूर्वीच्या काळी त्यांना गावामधले पाटील सुद्धा बॉडीगार्ड म्हणून ठेवायचे. अशा समुदायातली ही मानसिकता जी असते ही आक्रमक मानसिकता आहे. आणि दुसरी गोष्ट की सहिष्णुता नावाचा प्रकार यांच्यामध्ये नाहीये, जी आपल्या म्हणजे की आपण हिंदुस्थानमध्ये आपल्याला बघतो आपण जास्तीत जास्त की सहिष्णुता हा प्रकार आपल्याकडे जास्त आहे, म्हणजे सगळ्या धर्मांमध्ये आहे. की अशा प्रकारामध्ये की काही या देशांमध्ये किंवा काही ठिकाणी काही आपल्याला बघायला मिळतं की पूर्ण लोकसंख्या 90% असून सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुद्धा आपसात वाद आहेत. असं नाही की इराणमध्ये, इराकमध्ये वाद नाहीये, शिया सुन्नीमध्ये वाद आहेत, त्यांच्यामध्ये अटॅक होतात, त्यांच्यामध्ये काउंटर टेररिझम होतं, त्यांच्यामध्ये बॉम्ब हल्ले होतात. असा सगळा जर हा खूप काही विचार केला तर विशेष करून आता नजीकच्या काळामध्ये आपण बघितलं की याला प्रिव्हेन्शन कसं करता येईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता सध्या हे जे उच्च शिक्षित तरुण या ज्या संघटना आहेत दहशतवादी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात, तर त्याचे माध्यमं काय आहेत? एक ऑनलाईन माध्यम आहे, इतर कुठले माध्यम सध्या ऍक्टिव्हिटी, तुमचं निरीक्षण काय? कसं आहे की आता ह्याच्यामध्ये की जे आता पकडलेले किंवा जे भारतामध्ये आपल्या बॉम्बलास्ट झालेले आहेत ते आपण 50% किंवा त्यापेक्षा जास्त बॉम्बलास्ट हे विशिष्ट समुदायाकडनं झालेले, विशिष्ट धर्माच्या लोकांकडनं झालेले आहे. ह्याचा जर विचार केला तर आपल्याला ते रॅडिकलायझेशन होताना कदाचित आपल्याला आठवत असेल की पुण्यामधली एक 16 वर्षाची मुलगी ECची सुसाईड बॉम्बर बनायला तयार झाली. त्या मुलीला सुद्धा जे शिकवण दिलं गेलं होतं त्यावेळेस तिचा हँडलर जो होता तो एक श्रीलंकेमध्ये हँडलर होता, जो एक सिंगापूरमध्ये हँडलर होता आणि एक फ्रान्समध्ये हँडलर होता. विचार करा, ह्या 3 कंट्रीज ज्या मुलीने ती अजून मुंबई सुद्धा बघितलेलं नाहीये, पुण्याच्या बाहेर ती मुलगी गेलेली नाहीये, त्या लहान वयातल्या मुलीला तसं ब्रेन वॉश कोण कुठून करत होतं आणि कशाच्या माध्यमातून करत होतं? तर सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन आपण म्हणू शकतो. तर विशेष करून टेलिग्राम सारखी जी काही त्या ठिकाणी ऍप्स आहेत ह्याचा सोर्स आपल्याला लवकर सापडत नाही. ह्या टेलिग्राम मध्ये तुम्हाला पहिलं कॅज्युअल टॉकिंग होतं, नंतर तुम्हाला त्या कॅज्युअल टॉक होत असतानाच एक सिक्रेट त्यांचं ग्रुप असतो, त्या सिक्रेट ग्रुपमध्ये घेतलं जातं आणि कोर कमिटी जे असते किंवा कोर ग्रुप जे बनवले असतात नंतर कोर ग्रुपमध्ये घेऊन 6 महिन्यामध्ये ती मुलगी ब्रेनवॉश होऊन त्या ठिकाणी सुसाईड बॉम्बर बनायला तयार झाली. अशा पद्धतीचं जे प्रत्येक ठिकाणी रॅडिकलायझेशन आपण म्हणतो त्याला, की रॅडिकलायझेशन म्हणजे कट्टरता. तुम्ही कुठल्याही धर्माकडे किंवा कुठल्याही धर्माचं अनुसरण करणं आपल्याला तर राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की कुठल्याही धर्माचं आपण पालन करू शकतो. पण जी कट्टरता जी वाढत जाते, कट्टरतेकडनं निर्माण होणारा हा जो प्रश्न आहे, आणि कट्टरता कुणाला इंटरनेट कुठल्या तुम्हाला झोपडपट्टीतल्या माणसाला नाही चालू येणार, गरीब घरातल्या माणसाकडे मोबाईल जरी असला तरी किती तो डाटा वापरणार आहे. आणि तिसरी गोष्ट, गरीब घरातल्या लोकांना आज ही चिंता आहे की माझं रोजचं माझा दिवस कसा निघाल, माझा परिवार 2 वेळचं खाईल पिईल कसं, त्याला वेळच नाही या ऍक्टिव्हिटीजकडे द्यायला. मग वेळ कुणाकडे आहे की जे शिकलेले आहेत, अनएम्प्लॉयमेंट आहे. दुसरी करून जे आता काही आता ह्यांच्या जमात निघत असतात, काही मुस्लिम समुदाय सगळ्याच जमातीमध्ये असं होत नाही, परंतु ज्या आता आपल्या ATS अभ्यास करत असताना काही केसेसमध्ये असं दिसून आलं की जमातमध्ये जाता जाता तो रॅडिकलाइज झाला, मग कट्टरतेकडे वळला. आणि काही हे लोक जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन संबंधित असतात, म्हणजे सिमी सारखे असतील किंवा इंडियन मुजाहिदीन सारखे असतील, त्यांची लोक त्या 500 लोकांची जर जमात असेल तर 5 लोक त्यांची त्याच्यामध्ये असतात, ते 5 लोक ते हेरतात त्याच्यामध्ये की किंवा ऑनलाईन सगळे निवड करतात म्हणजे की हेरून की बाबा कोण ह्याच्यामधला आपल्या गाळाला लागू शकतो, आणि मग त्याला ते ओढून त्याच्यामध्ये घेतात. घरच्यांना सुद्धा माहित नसतं, घरचे खूप काही तर असे इन्सिडेंट असे घडलेले आहेत की म्हणजे घरातले लोक खूप छान आहेत, देशप्रेमी आहेत की देशाच्या बाबतीत प्रेम करणारे, देशावरती प्रेम करणारे, पण त्यांच्या मुलांचा या ठिकाणी ही निवड करत असताना असं पण बघितलं जातं का की खरंच हे राष्ट्रवादी कुटुंब आहे, याच्यावर कोणी संशय घेणार नाही,
मग आपण इथलाच व्यक्ती किंवा मुलगा शोधला पाहिजे, अशी पण काही एक काय त्यांचा पॉझिटिव्ह जेवढे अशा प्रकारचे काही पॉइंट्स असतील की ते घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडेच एक हडपसरमध्ये मगर कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा, कॉलेजचा मुलगा, तो ISIनी एका मुलीच्या प्रेमामध्ये ऑनलाईन पाडलं त्याला, आणि तो पाकिस्तानला 2 वेळा जाऊन आला त्या ठिकाणी. नॉर्मली तो 2 वेळा व्हिसा मिळत नाही, आणि त्याच्या माध्यमातून हिंदू मुलगा त्या मुलीच्या जाळ्यात फसवला गेला, आणि त्यातला लंडनला पाठवून जे मुंबईमध्ये लंडनमध्ये 2007 मध्ये ब्लास्ट झाले ट्रेनमध्ये, ते त्याच्या माध्यमातून करून एक्सपोज असं करणार होते की तुम्ही मुस्लिमांना नावं ठेवता पण हा हिंदू मुलांनी हे ब्लास्ट केले. अशा पद्धतीचं म्हणजे त्यांचा आता एक अभ्यास. उदाहरण आहे इथं पुण्यातलंच, म्हणजे कुरुलकर सारखे अधिकारी सुद्धा बरोबर. याच्यामध्ये फसतात. बळी पडलेले आहेत, बरोबर फसलेले आहेत. बरोबर आहे. तर सर एक मुद्दा राहून गेला की टेलिग्रामचा तुम्ही उल्लेख केला, हो. तर असे कुठले ऍप आहेत की त्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना सावध पालकांचा केलं याच्यामध्ये रोल फार कमी प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येईल, की ज्या वयामध्ये पालकांनी ही सवय लावायला पाहिजे त्या वयाच्या पुढचे आहेत सगळे. की तुम्ही मुलांना सवय कधीपर्यंत जास्तीत जास्त लावू शकता, 12वी पर्यंत तुम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवता, 10वी पर्यंत जास्त शिस्त लावू शकता, त्यानंतर 12वी पर्यंत थोडं अजून लक्ष ठेवता. ग्रॅज्युएशनला मुलगा गेल्यानंतर त्याला ऐकणं पण त्यांनी भाग आहे. दुसरी गोष्ट, आईवडिलांना समजेपर्यंत त्याची खूप पुढच्या स्टेप झालेल्या असतात. बरोबर. आणि फक्त हे तुम्ही मोबाईल वापरून ते थांबणारच नाहीये. म्हणून आपण त्यावेळेस रॅडिकलायझेशन गव्हर्नमेंटनी, शासनानेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये अख्ख्या देशामध्ये हा प्रोग्राम राबवलेला होता, की मदरसांमध्ये जाऊन त्या ठिकाणी चुकीचं काय, म्हणजे आम्ही तर मौलानांची टीम बनवली होती. काही 20-22 मुलं ITची जी होती ते आमच्या ग्रुपमध्ये होती, जे मुस्लिम मुलं होती, जे काउंटर करायचे, जे ECचा प्रोपोगंडा यायचा त्याच्यावरती त्यांनी कुराण मध्ये काय अर्थ सांगितला, त्याच्यामध्ये आयात असतील, सुराह असतील त्यांच्या ह्याच्यामधले, जसं आपण श्लोक म्हणतो, अशा ह्याच्या प्रकारचे ते चुकीचे अर्थ सांगायचे. तर आमची टीम जी होती आमच्याबरोबर काम करणारी मुस्लिम मुलांची, ती ITच्या प्रोफेशनल मुलं होती, ते काउंटर त्याच्यावरती करायचे की हे नाही, तुम्ही सांगता हे चुकीचं आहे, हे खरं असं आहे. आणि मग त्यातून जी शिकवण मिळत जाते आणि त्यातून हे काउंटर करण्याचा प्रकार होतो, तो जे डिरॅडिकलायझेशनच्या प्रकारामध्ये तो प्रकार गेला. परंतु तरी सुद्धा की आपण म्हणता अशा पद्धतीने प्रतिबंध घालण्यासाठी जोपर्यंत जैश ए मोहम्मदला पूर्ण आपण संपवत नाहीये, पाकिस्तानला जोपर्यंत आपण योग्य प्रकारे, अजून सुद्धा सर्जिकल स्ट्राईक तर खूप मामूली गोष्ट होती, जोपर्यंत आपण पाकिस्तानला किंवा ISIला, आता तर ते मुनीर CDS झाला, म्हणजे कंबाईंड डिफेन्स फोर्सेसचा चीफ झाला, तो घटना बदलली त्यांनी, आणि घटना बदलल्या 3-4 दिवशी आपल्याकडे हा टेररिस्ट अटॅक होतो. की ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या देशांमधील काही संघटनांची मदत घेऊन, मग ते कुणी असो, मुसाद असो, KGB असो, CIA असो, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकट्या आपण करू शकणार नाही. ह्याच्यामध्ये की ह्या काउंटर करण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल तेवढं केलं तर त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या देशामधील जे स्लीपर सेल आहे, जे आपण बऱ्याच वेळा म्हणतो स्लीपर सेल, त्यांच्यावरती जर इम्पॅक्ट करायचा असेल तर मेन जे आपण म्हणतो आपण मूळ जे आहे ते मूळच जर खोडून काढलं तर पुढे काय ते उगवायचा प्रश्नच येत नाही. बरोबर. आता तुम्ही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दहशतवादी गळाला तरुणांना लावतात, पण ते असं काय बोलतात की त्याकडे तरुण आकर्षित होतात, असे काय प्रलोभनं दिली जातात की ते तरुणांना वाटतं की आपण हे केलंच पाहिजे, जीव द्यायला तयार होतात? सगळ्यात जास्त प्रलोभन जे असतं हे प्रलोभन हे धर्माचं दिलेलं असतं, की धर्माचे त्या ठिकाणी आपल्या धर्मावरती किती अत्याचार कसा केला जातो या ठिकाणी हे त्यांच्या मनावरती बिंबवलं जातं. ते व्हिडिओच्या माध्यमातून की ते कसं नेमकं फेक व्हिडिओच्या माध्यमातून, आपण व्हिडिओ म्हणू शकत नाही त्याला, त्या फेक, आता समजा कुठेतरी घटना वेगळ्या देशांमध्ये घडलेली असते पण असं दाखवलं जातं की आपल्याकडे घडलेला त्याचा व्हिडिओ दाखवला जातो. बघा आपल्यावर कसा अत्याचार होतो. दुसरं कसं असं एक सर्टन एज असतं, हे जे रॅडिकलाइज करायचं, कट्टरतेकडे झुकवायचं जे एज असतं ते कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही लवकर एक ठराविक एजमध्येच तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होऊ शकता. आणि हे परफेक्ट एज असतं की जे ग्रॅज्युएशन असेल तुमचं, उच्च शिक्षित जास्त झालेलं आहे, तुम्ही चांगल्या घरातले आहात, आणि परंतु असं की मी माझा खूप चांगला राहतोय परंतु माझ्या बांधवांवरती, माझ्या बहिणींवरती त्या ठिकाणी असे अत्याचार केले जातात, हे त्यांच्या मनावरती सगळ्यात जास्त धर्माचा आधार घेऊन त्यांना बिंबवलं जातं आणि त्यातून ही कट्टरता त्यांची वाढवली जाते. आणि त्यातून मग हे जे तयार होतात की कुठलंही कृत्य करायला, तर त्याचं कारण हे असतं की वय, त्यांना मिळालेली लहानपणापासूनची शिकवण, तिसरी गोष्ट की अत्याचाराला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे अशी भावना प्रबळ निर्माण केली जाते. आणि मग बसणारे ते आपल्या देशात पण नाहीयेत जे सगळे हे करणारे, किंवा ते समोर फील्डमध्ये ते कधी येत पण नाहीयेत. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त त्यांना आर्थिक पुरवठा, फायनान्शियली सगळ्यांना मदत लागतेच या सगळ्या गोष्टी करायला, त्या पाकिस्तान सारख्या देशामधनं, ISI सारख्या माध्यमातून
जैश ए मोहम्मदला पुरवल्या जातात आणि जैश ए मोहम्मद मग हे काश्मीरमध्ये पुरवलं जातं, काश्मीरमधून ते मुंबईपर्यंत पोहोचतं. हे पोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आणि मग अशा पद्धतीने मग त्याला सगळ्या हे करत असताना की आपण कुठेतरी एक आपल्या धर्मासाठी शहीद होणार आहे ही त्याच्यामध्ये भावना रुजवली जाते. जसं आपल्या स्वातंत्र्यासाठी आपण मरायला तयार होतो तसं की धर्माची भावना अशी रुजवली जाते. ही धर्माची भावना रुजवल्यानंतर मग त्याचं माइंड त्यावेळेस तेवढं झालेलं असतं. कसाबसारखे प्रत्येक ठिकाणी काय गरीब घरातला आणि त्याला चुकीचं मार्गदर्शन करूनच आलेले असतात असं नाही, परंतु हे ब्रेन वॉश करून आपण म्हणतो की ब्रेन वॉश नेहमी शब्द वापरतो. रॅडिकलायझेशन आणि ब्रेन वॉश एकत्र झाल्यानंतर हा टेररिस्ट नावाचा प्रकार तयार होतो. आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील जे गुणवान विद्यार्थी आहेत ते याकडे जाताना दिसत आहेत. तर कुठेतरी शैक्षणिक संस्थांमध्ये सहिष्णुतेची भावना जी आहे ती कुठेतरी थांबलेली आहे आणि त्याची परिणिती यामध्ये होत आहे. कुठेतरी शैक्षणिक संस्थाची एक जबाबदारी आहे की त्यांनी पण ही पार पाडली पाहिजे. कसं आहे की आता शैक्षणिक संस्थांमध्ये जसं मी 16 वर्षाच्या मुलीचं उदाहरण देतो की आजूबाजूला आपल्या काय घडतंय आज आपल्याला काही संस्थांमध्ये विशिष्ट धर्माचं उदात्तीकरण केलं जातं. कुठेतरी ह्या सुद्धा गोष्टी काय कुठलाही धर्म असो, मी ते कुठल्याही धर्माचं की कुठलाही धर्म असो की ज्या वेळेस हे धर्माकडे तुम्ही धर्माचा चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. दुसरी गोष्ट की आजूबाजूला घडत असणाऱ्या घटनेचं मला काय त्याचं पडलंय, मी कशाला कुणाला कळू, मी प्रॉब्लेम मध्ये येईल, पोलीस मला उलट माझीच चौकशी करतील, ह्या ज्या भावना लोकांमध्ये आहेत. म्हणजे शाळेपासून शैक्षणिक संस्थांचंच उदाहरण नाही देता येतं आपल्याला की बरेच असे आहेत की आजूबाजूला आपल्याला चुकीचं दिसतं. ही 16 वर्षाची मुलगी जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे घालायची, ती अचानक बुरखा घालायला लागली आणि बुरखा पण असा घालायला लागला की फक्त तिची डोळ्याची एक लाईन दिसायची, नख सुद्धा दिसायची, एवढा बुरखा घालायला लागली. हा फरक घरातल्यांना जाणवायला पाहिजे, आजूबाजूच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना जाणवायला पाहिजे आणि त्यातून ही माहिती कुठेतरी पोलिसांपर्यंत यायला पाहिजे. आणि पोलिसांनी माहिती आल्यानंतर मग त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी पोलिसांवरती आहे किंवा इंटेलिजन्स एजन्सीवरती आहे. आता अशा प्रकारच्या ज्या नॅशनल लेवलवरती घटना घडत असतात, टेररिस्ट अटॅक होत असतात, त्यावेळेस लोकल पोलिसांपेक्षा आपला रोल जो असतो तो इंटेलिजन्स ब्युरोचा सगळ्यात जास्त मोठा रोल असतो. इंटेलिजन्स ब्युरोकडनं इनपुट आले म्हणून आपण ते अगोदरचे पकडले आणि 3000 किलो आरडी ते आपण एक्सप्लोजिव्ह पकडले आणि किती मोठा आपण धोका टाळला. हा इन्फॉर्मेशन वरतीच हे काम केलं जातं. परंतु त्यातून हा जो फरार होता त्याचाच भाऊ, ज्याच्याकडे आपण सगळं आता फरीदाबादमध्ये पकडलं, त्याच्याकडचाच हा जो भाऊ होता तो कालच्या घटनेमध्ये सापडला. तो वॉन्टेड होता, ऑलरेडी एक दिवस अगोदरच तो वॉन्टेड झालेला आणि मग या प्रेसिडेंटमधनं कालच्यासारखं हे कृत्य त्यांनी केलेलं असेल. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की प्रिव्हेन्शन करताना की कुठलीही गोष्ट प्रिव्हेन्शन करायला त्यांची गुप्तचर यंत्रणा सगळ्यात जास्त मजबूत असायला लागते. आणि गुप्तचर यंत्रणेला की इस्रायलमध्ये बघतो आपण की तिथले पॅट्रियटिझम जो आहे तो 100% आहे. देशभक्ती आपण जे म्हणतो ते 100% आहे. आपल्याकडे तो प्रकार बघायला मिळत नाही. आज आपण विचार करताना साधी मिळालेली माहिती किंवा आपल्या आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल तर ते आपण कळवायला सुद्धा घाबरतो का, तर आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ म्हणून. कुठेतरी ह्या मानसिकतेमध्ये मला याकडेच यायचं होतं. अशा कुठल्या गोष्टी बघितल्यावर कुणाला संपर्क साधायचा असतो किंवा कुणाला सांगायचा असतो? कारण अनेक वेळा काय होतं की पर्सनल दुश्मनी असते आणि त्यानुसार चुकीची माहिती दिली जाते यंत्रणांना आणि त्यामुळे पुढचा व्यक्ती पण फसतो. तर अशा कुठल्या गोष्टी निरीक्षण करून यंत्रणांना सांगितल्या पाहिजेत नागरिकांना? कसं आहे, आता काय लक्षणं असतात तशा कट्टरपंथ्यांची? प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी असते, आपल्या कुटुंबाच्या जीवाची काळजी असते. सगळेच ओपनली येऊन तुम्ही सांगू शकणार नाही की काही चुकीचं घडत असेल किंवा कुठलं काय असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हे म्हणता की बदला घेण्यासाठी किंवा आपला रिव्हेंज काढण्यासाठी खोटी माहिती केली, ते तपास यंत्रणेचं काम आहे. बरोबर, की माहिती मिळाल्यानंतर त्याची शहानिशा करायची. ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळते. एक तर रेग्युलर इन्फॉर्मेशन आली त्याच्यावर सांगितलं पाहिजे, सांगितलं कसं पाहिजे, तर तुम्ही घाबरता किंवा आता एक वेळ तुम्ही पत्रकार आहे म्हणून एक वेळ घाबरणार आहे, पण सामान्य माणूस घाबरतो की कशाला आपण झंझटमध्ये. तर त्या माणसाने सगळ्यात एक उत्तम काम करावं की आज आपल्याकडे पोस्ट ऑफिसेस आहेत. एक पोस्ट ऑफिसवरती कमिशनर ऑफ पोलीस पुणे सिटी एवढाच पत्ता टाकायचा आणि तुम्हाला जी काय माहिती आहे तुमचं नाव लिहू नका, काही लिहू नका, पोस्ट ऑफिसमध्ये ते टाका. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत येईल ती माहिती. पोलीस त्याच्यावरती ज्या एजन्सीकडनं करून घ्यायची आहे किंवा ज्या एजन्सीला माहिती आहे, समजा ATS असेल, नार्कोटिक्सचं असेल, नार्कोटिक्सची इन्फॉर्मेशन त्या विभागाला ते कमिशनर पाठवतील ते पुढचं काम. ना तुमचं नाव कुठं आलं, एक भारतीय नागरिक म्हणून, एक समाजातला रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आपण त्या ठिकाणी आपली ही जबाबदारी पडते. ओपनली जर सांगू ठेकला तर चांगलेच आहे, नाही शकला तर तुम्ही माध्यम आहे पोलीस ऑफिसरला सांगा किंवा तुमच्याकडचे लोकप्रतिनिधी असतात, बरेच काम करणारे असतात लोक,
त्यांच्या मार्फतीने पोलिसांपर्यंत जाऊ द्या किंवा योग्य त्या एजन्सीपर्यंत जाऊ द्या. सगळ्यात प्रकार की अननोन राहायचं असेल तर तुम्ही ह्या प्रकारचा अवलंब करू शकता आणि ह्याच्या माध्यमातून मग त्या शहानिशा केली जाते. आता दहशतवादी सर वेगवेगळ्या टेक्निक वापरतायत बघा. पहिले RDX हत्यारं, ओपन फायरिंग, रेल्वेमध्ये स्फोट असायचे, आताही अर्थात स्फोट केलाय. मात्र जे गुजरातमध्ये जे रेझन ते पॉइझन पकडले गेले दहशतवादी, त्यांनी तो वेगळाच प्रयोग केला. म्हणजे एरंडीच्या बियापासून ते बीज तयार केलं, त्यानंतर ते अशा प्रकारे द्यायचं आणि नंतर श्वासाचे त्रास होणार. आणि काय आव्हान आहेत तपास यंत्रणांच्या पुढे? काय आव्हानं तशी नवीन टेक्निक आहेत. जसं आपण बघतो की वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती पहिल्यांदा हल्ला झाला त्यावेळेस आपल्याला समजलं की एरोप्लेन असे धडकून सुद्धा त्या ठिकाणी अख्खी बिल्डिंग पाडू शकते, अख्खे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली जाऊ शकते. काही घटना अशा असतात ना की त्या घडल्यानंतर त्याच्यात पार्श्वभूमीवरती मग बाकीची इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी चालू होतं किंवा प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजेत हे ते चालू होतं त्या ठिकाणी. आता कालची घटना आपण म्हणतो की ह्याला बायो टेररिझम म्हणतात. की हा बायोटेररिझम म्हणजे की तुम्ही तुमचं कुठल्या तरी असं पॉइझनचा वापर करून भाजीपाल्यांच्या त्या ठिकाणी वापरायचं आणि त्या भाजीपाल्यानं खाल्ला की प्रत्येक त्या ठिकाणी गेलं की त्याच्या आयुष्यावरती काहीतरी परिणाम होईल. अशा ह्याच्यातनं तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याकडं ओशो रजनीश होऊन गेलेले आहेत. त्यांनी ओशोपुरम म्हणून अमेरिकेमध्ये एक नवीन सिटी बनवलेली, ते ओरेझॉन कंट्रीमध्ये स्टेटमध्ये. त्या ठिकाणी त्या कंट्रीमधलं इलेक्शन जिंकायसाठी म्हणून त्या काळामध्ये असा बायोटेररिझमचा वापर केला झाला की भाजीपाल्यांवरतीच औषधाचा काहीतरी फवारा केला गेला. त्या भाजीपाल्या ज्यांनी खाल्लं ते दुसऱ्या दिवशी आजारी पडले आणि वोटिंगला येऊ शकले नाहीत आणि ठराविक ते ह्या लोकांना ज्यांना हे करायचं होतं त्यांची पार्टी त्या ठिकाणी सत्तेमध्ये आली. म्हणजे हा वापर आजचा नाहीये. आता ह्याच्यामध्ये कालच्या एरंडेल त्या जे एरंडेलच्या बिया आहेत त्याच्यापासून पॉइझन करायचा हा प्रयत्न केलेला, हे होत राहतात. ह्याच्यामध्ये की गुप्तचर यंत्रणेचं काम सगळ्यात जास्त मी त्यासाठीच सांगितलं की टेररिझमच्या अँगलमधनं सुद्धा आमचे गुप्तचर त्यांच्या ठिकाणी असतात. त्यांच्यातलेच काही टेररिझम म्हणून काही जे लोक काम करतात त्याच्यामधले आमचे इन्फॉर्मर त्या ठिकाणी जॉईन केले जातात. त्या इन्फॉर्मरच्या माध्यमातून ही माहिती आपल्याकडे जेवढ्या गुप्तचर यंत्रणेला ॲडव्हान्स माहिती मिळू शकते त्याचा परिणामकारक वापर फक्त आपल्याला त्याच वेळेस करू शकतो आपण. दिल्लीच्या स्फोटामध्ये जे मृत पावले त्या सगळ्यांना श्रद्धांजली. आणि सर तुम्ही आमच्याशी बातचीत धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.